नमस्कार अमरावती. अमरावती जिल्ह्यात पावसाने 8 दिवसांपासून दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. बोरगाव धरमाळे परिसरात सोयाबीन आणि कपाशीची पिके कोमजू लागली असून शेतकरी तुषार सिंचनाच्या माध्यमातून पिके जगविण्याची धडपड करत आहेत. यापूर्वी निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली होती. आता पाऊस लांबल्यास तिबार पेरणीचे संकट ओढावण्याची भीती व्यक्त होत आहे. भर पावसाळ्यात शेतात सिंचन करण्याची वेळ आल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून लवकर पाऊस पडावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की येत्या काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही तर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. त्यामुळे शासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक मदत आणि उपाययोजना तातडीने कराव्यात अशी मागणी शेतकरी करत आहेत. निकृष्ट बियाण्यांनंतर आता पावसाच्या लांबलेल्या खंडामुळे अमरावती जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. पुढील काही दिवसांत पाऊस पडतो की नाही यावरच खरीप हंगामाचे भवितव्य अवलंबून असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. हा तो विषय खरोखर आहे. निसर्गाने सुद्धा शेतकऱ्याची साथ सोडलेली आहे, परंतु शेतकऱ्यांच्या मागं उभं राहण्याचं गव्हर्नमेंटचं पुरेपूर मन आहे. परिस्थिती तशी आहे. शेतकऱ्यांची आता कर्जमाफी केली, परंतु कर्जमाफीतून हा विषय सुटणार नाही. विषय असा झाला की शेतकऱ्यांना लागणारं बियाणं असो, खत असो, याचं ब्लॅकमेलिंग जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांची हानीच होणार आहे. शेतकऱ्यांच्यासाठी ज्या बियाणाची उपलब्धता केली जाते ते खरं तर प्लॉट कृषी विभागाच्या मार्फत आणि विद्यापीठाच्या मार्फत ते प्लॉट दिले गेले जाते आणि त्या प्लॉटमधून उत्पन्न जे होते ते प्लॉटचं बियाणं सर्चिंग केलं जाते. त्या सर्चिंग केल्याच्या नंतर गव्हर्नमेंटचे जे काही अधिकारी आहे, म्हणजे एखादा जिल्हा कृषी अधिकारी असो, टीएमओ असो, तालुका कृषी अधिकारी असो, यांच्या मार्फत बियाण्याची पासिंग केल्यानंतर ते खरं तर मार्केटमध्ये आले पाहिजे. परंतु असं होताना दिसत नाही, कारण संकट हे काही एकट्या मागं आलेलं नाही आहे. अनेक शेतकऱ्यांच्या मागं हे बियाण्याचं संकट आलेलं आहे. या संकटात कंपनी जेवढी दोषी आहे त्याच धर्तीवर अधिकारी सुद्धा या दोषी आहे. कारण तू अधिकाऱ्यानं पासिंग केल्याशिवाय बॅगा भरल्या जात नाही. प्रामुख्याने असं असताना हे बियाणं आलं कुठून हे जर कृषी डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याला माहीत नसल तर हे काय उन्हाळ्याच्या एसी मध्ये एसी लावून काय झोपा काढत होते काय? तर पहिल्यांदा आम्ही हुतुतू बुस्टर या कंपनीचं बियाणं पेरलेलं होतं. ते काही निघालेलं नाही, 10-12% निघाले आहे. त्याच्यानंतर दुबार पेरणी केलेली आहे, ते पण आता पाणी नसल्याच्या कारणानं आम्ही तुषार म्हणा का स्प्रिंकलरच्या साह्यानं पाणी देत आहोत. आता निघालं तर ठीक, नाही तर मग आता शेतकऱ्याचं थोडं बुत आता निसर्गही साथ देत नाही. सरकारले तर म्हणता येणार नाही, कारण का सरकारचा काही दोष नाही त्याच्यात. त्याहीपेक्षा कंपनीवाल्यानं जे आधीचं बियाणं होतं ते व्यवस्थित होतं, त्याच्यानंतर दुसरा लाट, तिसरा लाट, असं वाटते का त्यानं का बुस्टर म्हणा का आपली हे कंपनी म्हणा हुतुतू हे नावाजलेली असल्या कारणानं मागच्या वर्षी त्यानं त्या नावाचा गैरफायदा घेतलेला आहे आणि शेतकऱ्याला विशेष म्हणजे फिटून टाकलेला आहे. काय एकूणच तुमची मागणी असणार आहे? आता माझी मागणी अशी आहे, पहिलाही माझा जो खर्च झाला आहे 15, 20, 25 हजार, तो पण शासनाच्या मार्फतातून त्यांच्यावर कंपनीवर कारवाई करून देण्यात यावा आणि दुबार पेरणीचा तो पण खर्च देण्यात यावा.